Today I'm going to interview a daughter, a sister, a wife, a mother, and a human rights activist who has been fighting against systemic corruption in India police and in Indian courts. Her name is Jyoti Garg. So Jyoti, go ahead and tell us how and when you started to fight against corruption, what made you go public with this interview, why you are still failing to get justice, and tell us a little bit about the media and your final moves. Okay, even though तुम्ही मला प्रश्न सगळे इंग्लिशमधनं विचारलात, पण मला त्या सगळ्याची उत्तरं मराठीतनं द्यायला आवडतील, कारण ही जी घटना घडली आहे ती महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या जवळ जे ठाणे शहर आहे तिथे घडली आहे आणि महाराष्ट्राची भाषा मराठी, त्याच्यामुळे ऑब्वियसली मला जेवढं होईल तेवढं मराठीतनं तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला आवडतील. सो माझा जन्म मुंबईमध्ये झाला आणि माझं शालेय शिक्षण मुंबईत झालं आणि जवळजवळ 26 वर्षापूर्वी मी भारतातून अमेरिकेत मूव्ह झाले. अराउंड 2003 च्या दरम्याने माझ्या वडिलांचा अब्युसिव्ह डेथ झालं किंवा खून झाला म्हणता येईल आणि मला 2001 ते 2003 च्या दरम्याने समजत होतं की आमच्या घरामध्ये बऱ्याच काही क्रिमिनल गोष्टी होत आहेत किंवा माझ्या वडिलांच्या जीवाला धोका आहे, माझ्या 2 भावांच्या जीवाला धोका आहे, पण माझ्याकडे असे काही स्ट्रॉंग पुरावे नव्हते की जेणेकरून मी हे सगळ्या ज्या काही गोष्टी होत होत्या त्या थांबवू शकले असते. आणि त्याच्यामध्ये 2003 जानेवारीला माझ्या वडिलांचं मर्डर झाला आणि साधारण 2005 च्या दरम्याने माझ्याकडे बरेचसे पुरावे आले की जेणेकरून मी ते पुरावे माझ्या कंप्लेंटला लावून त्यांच्या अगेन्स्ट, माझ्या वडिलांच्या खुन्यांच्या अगेन्स्ट किंवा माझ्या भावांच्या ना जे अब्यूज करत होते त्यांच्या अगेन्स्ट, माझ्या भावांच्या अब्युजर्सच्या अगेन्स्ट इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर आणू शकत होती असं मला जेव्हा साधारण कळलं तेव्हा मग मी भारतामध्ये गेले आणि त्यावेळेला मुंबईचे महाराष्ट्राचे होम मिनिस्टर मिस्टर R.R. पाटील यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये जाऊन मी त्यांना भेटले. माझे ते सगळे एव्हिडन्सेस, माझं कंप्लेंट बघून त्यांनी ताबडतोब त्यावेळेचे ठाण्याचे कमिशनर मिस्टर D. शिवानंदन यांना इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर दिली आणि मला साधारण त्या दरम्याने द काइंड ऑफ करप्शन आपल्या इंडियन पोलीस अँड ज्युडिशरी सिस्टीममध्ये चालतं हे लक्षात होतं. त्याच्यामुळे R.R. पाटील यांनी D. शिवानंदन ठाणे कमिशनर पोलीस त्यावेळेला होते ते, त्यांच्या नावाने जी इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर दिली होती ती मी स्वतः पर्सनली जाऊन शिवानंदन साहेबांना भेटून त्यांना दिली. 2008 पर्यंत ते ठाणा कमिशनर पोलीस ऑफिसमध्ये ॲज अ कमिशनर म्हणून सर्व केलं त्यांनी. सो 2008 पर्यंत मी जितक्या वेळेला जमेल तितक्या वेळेला ठाण्यात जाऊन त्यांना भेटून पाटील साहेबांनी दिलेल्या इन्व्हेस्टिगेशन ऑर्डरचं काय फॉलोअप आहे ते करायचा प्रयत्न करत होते. साधारण 2008च्या मे-जूनच्या दरम्यान माझ्या लक्षात आलं की कमिशनर शिवानंदन साहेब हे इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर वर ॲक्ट करायच्या ऐवजी माझ्या वडिलांच्या खुन्यांना पाठीशी घालत आहेत किंवा माझ्या भावांच्या अब्युजर्सना पाठीशी घालत आहेत.
तेव्हा मला दुसरा काही पर्याय नव्हता. मी पुन्हा चीफ जस्टिस पुन्हा आपले महाराष्ट्राचे होम मिनिस्टर त्यावेळेलाही R.R. पाटीलच होते, तर त्यांना जाऊन भेटले आणि त्यांच्याच बरोबरीने मी त्यावेळेला डायरेक्टर जनरल ऑफ महाराष्ट्र पोलीस मिस्टर रॉय होते, त्यांना जाऊन भेटले. इन्सिडेंटली दोन्ही गव्हर्नमेंट अथॉरिटीनी म्हणजे DGPनी पण आणि होम मिनिस्टर ऑफिशियल्स किंवा ऑफिसने सुद्धा दुसरी एक इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर इश्यू केली, जी माझ्या वडिलांच्या अब्युसिव्ह डेथ किंवा माझ्या वडिलांच्या मर्डरचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी होती. आणि ती ऑर्डर सुद्धा 2008 मध्ये त्यावेळेला जे ठाणे कमिशनर होते मिस्टर अनिल ढेरे, त्यांनी अंडर द रग टाकायचा प्रयत्न केला. आणि सांगायला मला दुःख होतंय पण आणि आश्चर्य हे वाटतंय की इन्व्हेस्टिगेशन करून मर्डर्सना शिक्षा करायची किंवा टू ब्रिंग इन्स्टेड ऑफ ब्रिंगिंग माय फादर्स मर्डर्स टू इन्व्हेस्टिगेट टू जस्टिस, अनिल ढेरे किंवा त्यावेळेला ॲडिशनल CP भुजंगराव शिंदे ह्यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर पोलीस स्टेशन जे लोकल पोलीस स्टेशन आहे त्यांचे इन्चार्ज इन्स्पेक्टर त्यावेळेला बाजीराव भोसले होते. त्या भोसले साहेबांनी खोटा FIR माझ्या नावाने खोटा FIR केला आणि त्या FIR च्या अनुषंगाने त्यांनी माझ्या इमोशनली मेंटली अनस्टेबल भावाला माझ्या वडिलांच्या खुनाच्या आरोपामध्ये अटक केलं. आणि ते केल्यानंतर मला कळवण्यात आलं, माझ्या अमेरिकेच्या घरामध्ये वॉशिंग्टनच्या घरामध्ये फोन केला वर्तकनगरचे इन्व्हेस्टिगेशन सब इन्स्पेक्टर त्यावेळेला मेघना बुरांडे मॅडमने मला फोन केला आणि सांगितलं की बाबा तुमच्या भावाला वडिलांच्या खुनाच्या आरोपामध्ये अटक केले. ऑफकोर्स मी कधीच माझ्या दोन्ही भावांच्या इनफॅक्ट कुठल्याही भावंडांच्या अगेन्स्ट माझी कंप्लेंट नव्हती. आणि त्याच्यामुळे जेव्हा माझ्या भावाला अटक केलं आणि माझ्या भावाला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये किंवा ठाणा प्रिझनमध्ये ठेवलं गेलं असं कळल्यानंतर ऑब्विसली मी पहिलं फ्लाईट पकडलं आणि वॉशिंग्टनहून ठाण्यात पोचले इंडियामध्ये. आणि इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती अशी की त्याच दरम्यान साधारण ऑगस्ट-सप्टेंबर 2008च्या दरम्यान आय वॉज डिटेक्टेड विथ कोलेस्टेटोमा which is kind of cancerous growth in my ear. So I was detected with bilateral cholesteatoma. So तो फोन जेव्हा आला त्यावेळेला ॲक्च्युली मी इकडच्या माझ्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये होते. सो जेव्हा माझ्या लक्षात आलं की जर मी माझी ही जी ट्रीटमेंट चालली ती मध्ये सोडून जर ताबडतोब भारतात गेले नाही आणि माझ्या भावाला परेशला जर ठाण्याच्या कैदेतनं किंवा ठाण्याच्या पोलिसांच्या हिरासतमधनं बाहेर आणलं नाही तर डेफिनेटली त्याच्या जीवाला घातपात होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मला माझं मेडिकल ट्रीटमेंट अर्धवट सोडून माझ्या भावाच्या रेस्क्यूसाठी जायला लागलं. एनिवे तिथे पोचल्यानंतर ऑब्वियसली माझ्या लक्षात आलं की तो FIR आहे तो खोटा केला आहे. माझ्या भावाच्या अगेन्स्ट काही पुरावे नसताना ऑब्वियसली त्यावेळेच्या ठाणा डिस्ट्रिक्ट कोर्टच्या जज भारती काळे आणि सोशल पोलीस ऑफिशियल्स वर्तकनगरचे पोलीस ऑफिसर्स
कमिशनर ऑफिसर्स आणि नावच घ्यायची झाली तर सब इन्स्पेक्टर मेघना बुरांडे, त्याच्यानंतर वर्तकनगर पोलीसचे इन्चार्ज इन्स्पेक्टर बाजीराव भोसले आणि ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान बाजीराव भोसलेंचं ट्रान्सफर झाली होती आणि त्यांच्या ठिकाणी मिसेस एल.एस. दोंदे म्हणून वर्तकनगरच्या इन्चार्ज इन्स्पेक्टर म्हणून चार्ज घेतला होता. त्या ऑफिसर्स यांनी संगनमताने माझ्या भावाची ही अरेस्ट घडवून आणली होती. आणि फनी थिंग इज की ॲक्च्युअल ज्या बाईच्या अगेन्स्ट किंवा ज्या बायकांच्या अगेन्स्ट माझी कंप्लेंट होती आणि त्याच्यातली एक माझी सख्खी बहीणच आणि दुसरी माझ्या भावाची बायको, त्या दोघींनाही त्या FIR त्यांचं नाव नव्हतं. सो बेसिकली तो FIR ज्या अक्युजर्सच्या नावाने करायचा होता तो केलाच गेला नव्हता. आणि फॉर नेम सेक त्याच्यामध्ये सुषमा म्हणजे माझ्या भावाच्या बायकोचं नाव, जी ॲक्च्युअल रिस्पॉन्सिबल फॉर माय फादर्स अब्युसिव्ह डेथ आणि माझ्या दोन्ही भावांच्या अब्यूजसाठी किंवा अब्युजर आहे, तिचं नाव नेमसेक म्हणून टाकलं होतं. पण ॲक्च्युअल पकडायला गेले तेव्हा तिच्याकडे अरेस्ट काय म्हणतात ते तुमचं हे नव्हता, अँटीसेप्टरी बेल नव्हता आणि तरीसुद्धा तिला अरेस्ट केलं नाही. पण माझ्या भावाला अरेस्ट करून एक नाही दोन नाही जवळजवळ 21 दिवस माझा भाऊ ठाण्याच्या जेलमध्ये बंद होता. सो मी भारतात गेले, त्याला सोडवलं. आणि फनी थिंग इज की एकही पैसा माझ्याकडून म्हणजे बेल म्हणून काय माझ्याकडून काही घेतलं गेलं नाही, काही नाही. मी गेले आणि तो खोटा FIRचं कॉपी त्या जज भारती काळ्यांना दाखवलं आणि त्यांनी मला सांगितलं की या तुम्ही घेऊन जा तुमच्या भावाला. म्हणजे दॅट वॉज अ जोक. एनिवे ह्या सगळ्या गोष्टींनी मात्र ठाणा पोलीस ऑफिशियल्स आणि माझ्या वडिलांचे मर्डरर्स, रिअल मर्डरर्स, माय ब्रदर्स अब्युजर्स, दे वर व्हेरी अपसेट. सो त्यांनी काय केलं की त्यांनी दुसरा एक खोटा FIR माझ्या अगेन्स्ट भरला किंवा माझ्या अगेन्स्ट फाईल केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी चार्जेस लावले होते की मी माझ्या वडिलांच्या घर फोडून आत घुसले आणि चोरी केली. आणि काय चोरलं तर सिलिंग फॅन, धुण्याची मशीन आणि काही कॅश, ज्याची किंमत सगळ्याची मिळून किंमत त्यांनी लावली होती काहीतरी 1,10,000 का 15,000. पण मला गंमत वाटली त्यांच्या डोक्याची, त्यांच्या ह्याची त्यांच्या एक्सपर्ट ह्याची की they should know that I had to spend more than $1,600, which nearly comes close to 1,25,000 rupees. मी एवढे पैसे खर्च करून माझ्या भावाला सोडवण्यासाठी गेले, तर मला जर वडिलांच्या घरामध्ये चोरीच करायची असती तर मग मी 1,00,000 आणि 1,25,000 कशाला केली असती, चांगली दणदणीतच केली असती. पण एनिवे सो तो खोटा FIR केला आणि त्यांनी माझं US पासपोर्ट सरेंडर करण्याची आणि माझ्या जीवाला घातपात होण्याची शक्यता असल्याची धमकी दिली. आणि त्याच्यामुळे मला अमेरिकन कॉन्सुलेटचं ऑफिस जे मुंबईला आहे त्या ऑफिशियल्सना इन्व्हॉल्व करायला लागलं. आणि साधारण डिसेंबर एंडला मी त्याच रात्री म्हणजे मला धमकी मिळाली, माझ्या जीवेनिशी मारायची धमकी दिली गेली आणि त्याच रात्री मी इंडियातनं अमेरिकेमध्ये परत आले. सो 2008च्या डिसेंबरला मी परत आल्यानंतर मार्च एप्रिलपर्यंतच्या 4 महिन्यामध्ये माझ्या दोन्ही भावांच्या जीवाला
किंवा माझ्या दोन्ही भावांवर जे अब्यूज होत होते, जे अत्याचार होत होते, ते नेक्स्ट लेवलला होण्याची सुरुवात झाली. आणि मला आजूबाजूच्या लोकांकडून जेव्हा कळायला लागलं तेव्हा मला पुन्हा एकदा भारतात माझ्या भावांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना त्या अत्याचारापासून बाहेर काढण्यासाठी सक्तीने जावं लागलं. मी 2009 मार्च एप्रिलच्या दरम्यान पुन्हा भारतात गेले आणि साधारण 2000 जुलैच्या दरम्यान त्यावेळेला चीफ मिनिस्टर, बिकॉज माझ्या लक्षात आलं की होम मिनिस्टर त्यावेळेला पण RR पाटीलच होते, पण होम मिनिस्टर त्यांच्या ऑफिशियल्सना, पोलीस ऑफिशियल्सना आणि खास करून जे त्यांचे आवडीचे पोलीस ऑफिसर्स होते, D शिवानंदन किंवा अनिल ढेरे यांना पाठीशी घालतात हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मग पुन्हा होम मिनिस्टरला भेटण्याच्या ऐवजी मी मुख्यमंत्र्यांना, म्हणजे चीफ मिनिस्टर आणि त्यावेळेला अशोक चव्हाण सर होते, त्यांना भेटले. आणि त्याच वेळेला मी चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र त्यावेळेला स्वतंत्र कुमार सर होते, त्यांना भेटले. आणि ह्या माझ्या वडिलांच्या खुन्यांच्या अगेन्स्ट, माझ्या भावांच्या अब्युजर्सच्या अगेन्स्ट, इवन माझ्या विरोधात जो खोटा FIR केला आणि माझ्या भावाच्या अगेन्स्ट जो खोटा FIR केला, त्या सगळ्यांच्या अगेन्स्ट मी कंप्लेंट फाईल करून इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर आणली चीफ जस्टिसची आणि चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र. सो ती ऑर्डर घेऊन त्याचं फॉलोअप करण्यासाठी मी जेव्हा त्यावेळेला मुंबई कमिशनर D शिवानंदन होते, हा योगायोगच म्हणायचा की ज्या ऑफिसरने 2005 ते 2008 ॲज अ बिंग ठाणे कमिशनर ऑफिस जे इन्व्हेस्टिगेशन करायचं रिफ्यूज केलं होतं किंवा ज्या मर्डरर्सना किंवा अब्युजर्सना पाठीशी घातलं होतं, त्याच ऑफिसरच्या समोर मी 2009 जुलैमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटले. आणि ह्यावेळेस मी चीफ जस्टिस आणि चीफ मिनिस्टरने जी इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर दिली होती त्याच्या अनुषंगाने चौकशी व्हावी हे सांगण्यासाठी जेव्हा गेले तेव्हा D शिवानंदन साहेबांनी रिफ्यूज केलंच. पण त्यावेळेचे DGP SS विर्क ह्यांनी जेव्हा मला सांगितलं की जॉईंट कमिशनर त्यावेळेला राकेश मारिया होते 2009 जुलैला, तर जेव्हा विर्क साहेबांनी सांगितलं की मॅडम जाऊन तुम्ही राकेश मारिया साहेबांना भेटा. इनफॅक्ट विर्क साहेबांनी माझ्यासमोरच राकेश मारिया साहेबांना फोन करून सांगितलं की अशा अशा मॅडमना मी पाठवतोय आणि असं असं मॅटर आहे आणि ते ठाणा क्राईम ब्रांचकडून मुंबई क्राईम ब्रांचकडे मी पाठवतोय, तर त्या अनुषंगाने चौकशी करा, मॅडमना जे होईल ती कायद्यात राहून मदत करा. हा असा फोन गेल्यानंतर ठरलेल्या वेळेप्रमाणे मी जाऊन राकेश मारिया साहेबांना त्यांच्या ऑफिसमध्ये भेटले. पहिल्या वेळेला जेव्हा आमच्या दोघांची भेट त्यांच्या ऑफिसमध्ये झाली तेव्हा ही केम अक्रॉस लाईक व्हेरी हंबल, व्हेरी ऑनेस्ट, व्हेरी पोलाइट police officer, and I was very happy to chat with him or to inform him or to give him details about my matter or my complaint. मारिया साहेबांनी सुद्धा खूप इंटरेस्ट घेऊन सगळे मायन्यूट डिटेल्स माझ्याकडून ऐकून घेतले. पण आमचं संभाषण संपता त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की ह्या इन्व्हेस्टिगेशनशी त्यांचे बॉस, त्यांचे इमिजिएट बॉस रॅदर D शिवानंदन साहेबांचा आणि अजून एक पोलीस ऑफिसर विलास शिर्के, जे दुर्दैवाने माझ्या सख्या बहिणीचा नवरा म्हणजे माझा मेवणा, जे आता 2006ला रिटायर्ड झाले ACP म्हणून,
तर त्यांच्याबरोबर किंवा शिर्के साहेब मारिया साहेबांना आठवलं त्यांच्यासाठी काम करताना, जेव्हा शिर्के साहेब विक्रोळी पोलीस स्टेशन चे इन्चार्ज ऑफिसर किंवा इन्चार्ज इन्स्पेक्टर असताना. सो राकेश मारियांनी जेव्हा कन्फर्म केलं की वी आर टॉकिंग अबाउट सेम ऑफिसर मिस्टर विलास शिर्के, त्यावेळेला माझ्या मनात शंकेची पाल चुकली किंवा मला मी एकदम फ्रीज झाले हा विचार करून की ज्या अर्थी राकेश मारियाच्या लक्षात आलं की ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये शिवानंदन साहेबांचं पण इन्व्हॉल्वमेंट आहे आणि समहाव माझ्या वडिलांच्या खुनामध्ये शिर्के साहेबांनी सुद्धा पार्ट घेतलाय. हे जेव्हा राकेश मारियांच्या लक्षात आलं, हे माझ्या लक्षात आलं, त्यावेळेला त्या क्षणाला मला कळलं की हे इन्व्हेस्टिगेशन आता ह्याच्या पुढे कुठे जाणार नाही. पण राकेश मारिया साहेब बिंग स्मार्ट ऑफिसर, त्यांनी मला ते काही जाणवून दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं की यू नो व्हॉट मॅडम, तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या या आणि रितसर तुमचं स्टेटमेंट द्या माझ्या ऑफिसरला आणि देन विल गो फॉरवर्ड विथ दिस इन्व्हेस्टिगेशन. ऑब्वियसली ती बोळवण केली होती मारिया साहेबांनी, हे माझ्या लक्षात आलं. पण तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे, आय डोंट एक्झॅक्टली रिमेंबर, पण काहीतरी 9-10 जुलै होतं, 9-10 जुलै 2009च्या वर्षाचं तो दिवस होता. तो भरपूर पाऊस होता, पण अशा अवस्थेत मी त्या दिवशी राकेश मारिया साहेबांना त्यांनी बोलवल्याप्रमाणे भेटायला गेले किंवा स्टेटमेंट देण्यासाठी गेले. त्यावेळेला त्यांचं जे ऑर्डरली आय थिंक नाईक, त्यांच्या ऑर्डरलीचं आडनाव मला अजूनही आठवतं, नाईक, त्यांना भेटले मी आणि सांगितलं की असं मला मारिया साहेबांनी स्टेटमेंट द्यायला बोलवलं आणि मी माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं मारिया साहेबांना देण्यासाठी नाईक, ऑर्डरली नाईकांकडे. नाईक साहेब आत गेले, त्यांनी ते मारिया साहेबांना माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि बाहेर येऊन मला सांगितलं की बाबा तुम्हाला साहेबांनी थांबायला सांगितलंय, आज त्यांचं काय मीडिया इंटरव्ह्यू घेते, सो ते झाल्यानंतर तुम्हाला ते बोलवतील आणि तुम्ही मग म्हणजे तोपर्यंत तुम्हाला इथे व्हिजिटिंग आपलं वेटिंग रूममध्ये थांबायला लागेल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी वेटिंग रूममध्ये थांबले. मला माहिती होतं की मारिया साहेब मला बोलवणार नाही आहेत किंवा माझं स्टेटमेंट घेण्यासाठी काही कुठल्याही ऑफिशियल्सला वगैरे सांगणार नाही आहेत. मला ह्याची 101% खात्री होती. पण तरीसुद्धा मी तिथे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 5 तास त्यांच्या ऑफिसच्या बाहेर त्या दिवशी मी थांबले आणि 5 तासानंतर नाईक साहेब मला ऑर्डरली नाईक मला सांगायला आले की बाबा मारिया साहेबांना काही कामानिमित्त अर्जंटली बाहेर जायला लागलं, त्याच्यामुळे तुम्हाला ते आज भेटू शकणार नाही. वेल, माझं त्याच दिवशी इफ आय एम नॉट मिस्टेकन नेक्स्ट डे माझं अमेरिकेत परत यायचं तिकीट होतं, रिझर्वेशन होतं, त्याच्यामुळे मला परत यायला लागलं. ऑफकोर्स इकडे परत आल्यानंतर मला जेव्हा लक्षात आलं की महाराष्ट्रातले कुठलेही हे जे IPS ऑफिसर्स, आणि मला इथे नमूद करावं असं वाटतं कारण मेजॉरिटी जे लो रँक पोलीस ऑफिसर्स आहेत, निदान आता तरी बऱ्यापैकी दे आर व्हेरी ऑनेस्ट किंवा कर्तव्यदक्ष आहेत. पण कितीही इच्छा असेल तरीसुद्धा त्यांना रीतसर किंवा कायदेशीररित्या काही ॲक्शन्स घेता येत नाहीत, कारण त्यांना शेवटी वरचे जे ऑफिसर्स आहेत आणि आपल्याकडे बहुतेक सगळे जे DG, ॲडिशनल DG, DCP लेवलचे जे ऑफिसर्स आहेत ते सगळे IPS ऑफिसर्स आहेत. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं तर मी एकसारखी प्रत्येक ठिकाणी नमूद करताना पोलीस ऑफिसर्स म्हणायच्या आधी IPS ऑफिसर्स म्हणते, म्हणजे त्यांची एक लॉबीच आहे असं मी म्हणेन. निदान माझा तरी तो एक्सपिरियन्स आहे. सो
हे जेव्हा माझ्या लक्षात आलं की मला भारतात ना किंवा महाराष्ट्रात राहून किंवा मुंबईत राहून हा काय निर्णय मिळणार नाही किंवा न्याय मिळणार नाही, तेव्हा मग मी ठरवलं की आपण इंडिया अँबॅसेडर म्हणजे एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्रीला अप्रोच व्हायचं आणि मुलांबरोबर राहून, माझ्या घरामध्ये माझ्या नवऱ्याबरोबर मुलांमध्ये राहून जेवढं होईल तेवढं माझ्या वडिलांच्या खुन्यांना पकडण्यासाठी किंवा माझ्या भावांच्या अब्युजर्सना पकडण्यासाठी किंवा इवन माझ्यावर जे अब्यूज केले गेले त्या अब्युजर्सना शिक्षा होण्यासाठी इथे राहूनच प्रयत्न केले पाहिजे. ह्या सगळा विचार करून मी एक डिटेल कंप्लेंट विथ एव्हिडन्सेस त्यावेळेच्या इंडिया अँबॅसेडर मीरा शंकर ह्यांना ईमेल केलं आणि ईमेल केली आणि फॉलोअप करण्यासाठी व्हर्च्युअल फोन करत होते. मला खूप बरं वाटलं की 2 आठवड्यानंतर त्यावेळेचे इंडियन त्यावेळेचे अँबॅसेडर ऑफिशियल्स म्हणून काम करणारे जे मिस्टर संजय सिन्हा, अनदर IPS ऑफिसर, जे आता ॲक्च्युली रिसेंटली ही वॉज प्रमोटेड, त्यांना प्रमोशन मिळालं ॲज अ डिरेक्टर जनरल पोलीस ऑफ त्रिपुरा. एनिवे, सो मिस्टर संजय सिन्हानी मला फोन केला साधारण सप्टेंबरच्या 17-18 सप्टेंबरच्या 2nd-3rd वीक 2009 मध्ये त्यांनी माझ्या घरी वॉशिंग्टनला फोन केला आणि ओव्हर द फोनच त्यांनी माझं स्टेटमेंट घेतलं आणि मला प्रॉमिस केलं की डेफिनेटली इंडिया अँबॅसेडर ऑफिशियल्स विल try to give me justice or try to help me to get justice. I was very happy. त्याच्यानंतर मग 8-10 दिवस आमचं काही कम्युनिकेशन झालं नाही फोनवर किंवा ईमेलवर सुद्धा. आणि मग 29 सप्टेंबर 2009ला संजय सिन्हाने मला ईमेल करून कळवलं की त्यांनी माझ्या वडिलांच्या खुन्याचा तपास व्हावा ह्या संदर्भातली ऑर्डर चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र, त्यावेळेला जॉनी जोसेफ होते, त्यांना आणि डिरेक्टर जनरल ऑफ महाराष्ट्र पोलीस SS वीर साहेबांना पाठवली. असं मला ईमेलने जेव्हा त्यांनी कळवलं संजय सिन्हा साहेबांनी, तर आय वॉज व्हेरी हॅपी. सो मी त्यांना ईमेल करून थँक्यू म्हटलं आणि विचारलं त्यांना की बाबा अजून हे जे प्रोसेस आहे ते एक्सपिडेट व्हावी म्हणून माझ्याकडून काय मदत हवी असेल तर प्लीज कळवा. पण टाइम इज रनिंग आउट फॉर माय ब्रदर्स, फॉर मी, सो प्लीज लेट मी नो इफ आय कुड हेल्प टू एक्सपिडेट द प्रोसेस. फनी थिंग इज within 24 hours or 48 hours or 36 hours माझ्या घरामध्ये US होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंट च्या सियाटल ऑफिसचे एजंट, FBI एजंट आणि लोकल पोलीस मला इन्व्हेस्टिगेट करायला आले, सेइंग दॅट इंडिया अँबॅसेडरच्याकडून त्यांना 1 ऑक्टोबरच्या सकाळी फॅक्स करून कळवलं गेलं की ज्योती घाग जी वॉशिंग्टनमध्ये राहते ती इंडिया अँबॅसेडर ऑफिसमध्ये शी इज गोइंग टू कमिट अ सुसाईड ॲट इंडिया अँबॅसेडर ऑफिस ऑन 2 ऑक्टोबर 2009. आणि जेव्हा हे FBI एजंट आणि लोकल पोलीस माझ्या घरामध्ये मला इन्व्हेस्टिगेट करायला आले अंडर फेडरल चार्जेस, आय वॉज शॉक. Of course, I could prove my innocence to US Homeland Security Department. मला जास्त काही दाखवायची गरज पडली नाही. Of course, that investigation lasted. I mean, investigation went on for a couple of hours and that was very intense investigation. पण ह्या 2-3 तासाच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर किंवा इन्व्हेस्टिगेशनमध्ये या FBI एजंटना आणि लोकल पोलीस, समामिश पोलीस च्या लक्षात आलं की मला माझ्याच गव्हर्नमेंट ऑफिशियल्सनी, माझ्या होम कंट्री, माझ्याच घरच्या सरकारनी किंवा ऑफिशियल्स, सरकारी ऑफिशियल्सनी मला टेररिस्ट म्हणून फ्रेम केलं होतं
ऑफकोर्स मला त्यांचा उद्देश लक्षात आला हे सगळं करण्यासाठी, कारण त्यांना डी शिवानंदन, राकेश मारिया किंवा इन्वॉल्ड जे हाय रँक गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, चंद्रा अय्यंगर सारख्या ऑफिशियल्सना ह्या सगळ्यापासून इन्व्हेस्टिगेशन होण्यापासून वाचवायचं होतं. आणि त्याच्यासाठी ऑब्वियसली त्यांना मी भारतात न येणं हे सोयीस्कर पडत होतं. सो माझं भारत कायमचं बंद व्हावं आणि मी US फेडरल जेलमध्ये कायमची सडावी म्हणून त्यांनी हा असा अतिशय ग्रुसम चार्जेस माझ्या अगेन्स्ट लावायचा प्रयत्न केला. आणि मी प्रयत्न केला अशासाठी म्हणते की दॅट डिडंट फ्लाय. I mean, US Homeland Security Department, after investigating me, found out those charges are false. Unfortunately, they couldn't close the file or couldn't close the investigation unless and until India ambassador officials come forward and accept their wrongdoing. Well, इंडिया अम्बॅसेडर ऑफिशियल्सना इम्युनिटी असल्यामुळे मला दुसरा काय ऑप्शन नव्हता. आय हॅड टू अगेन फ्लाय बॅक टू इंडिया, विच आय डीड. आय फाईल्ड अ कंप्लेंट अँड प्राईम मिनिस्टर. मी माझं FBI रिपोर्ट, डिस्पॅच रेकॉर्ड, ऑल रिलेटेड जे हे होते डॉक्युमेंट्स होते ते मी सगळे माझ्या कंप्लेंटला जोडून मी प्राईम मिनिस्टरना दिले, प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये. आणि गंमत म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिसने सुद्धा काही महिन्यामध्ये CBI ला ऑर्डर केलं की माझ्या वडिलांचं जी काय मर्डर झालंय किंवा रॉंगफुल डेथ झाले त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं. जे काही US होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटला फॉल्सली इन्व्हॉल्व केलं इंडिया अम्बॅसेडर ऑफिशियल्सनी, त्याचे इन्व्हेस्टिगेशन व्हावं. अशा बऱ्याचशा रिलेटेड इन्व्हेस्टिगेशन ची ऑर्डर प्राईम मिनिस्टरनी दिली. पण सरप्रायझिंगली CBI ऑफिसर, मुंबई ऑफिशियल्स, मुंबई ऑफिस मध्ये सर्व करणारे जे CBI ऑफिसर होते, हाय रँक ऑफिसर, मिस्टर P. कंडास्वामी आणि आताचे रिसेंट SP मिलिंद तामगाडगे, ह्या दोघांनीही प्राईम मिनिस्टरची इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर वर ॲक्ट करायचं रिफ्यूज केलं. सो अशा वेळेला मला जेव्हा प्राईम मिनिस्टरच्याच ऑर्डरला कोण भीक घालत नाही किंवा CBI ऑफिसर्स भीक घालत नाही हे बघितल्यानंतर मला दुसरा काही पर्याय नव्हता. मी ठरवलं की आपण बॉम्बे हायकोर्टामध्ये जायचं आणि क्रिमिनल रिट पिटिशन फाईल करायचं. अँड दॅट्स व्हॉट आय डिड. बट I was shocked. I am still shocked. कारण की CBI ऑफिसरनी तर रिफ्यूज केलंच, पण गंमत म्हणजे मी जेव्हा पिटिशन फाईल केलं आणि पहिल्याच पिटिशनच्या डेटला, आय थिंक दुसरी होती ती डेट, कोर्ट डेट 11 जुलै 2011, माझ्या वकिलाला अजिबात खात्री नव्हती की इट्स अ हाय प्रोफाईल केस. इंडिया अम्बॅसेडर ऑफिशियल्स किंवा एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री एवढे सहजासहजी त्यांचं रॉंग डुईंग एक्सेप्ट करणार नाहीत ह्याची माझ्या वकिलाला खात्री होती. पण जो FBI रिपोर्ट आणि डिस्पॅच रेकॉर्ड आणि जे सगळे US इन्व्हेस्टिगेशन एजन्सी कडून मला जे मिळाले होते रिपोर्ट्स किंवा डॉक्युमेंट्स ते एवढे क्लिअर कट होते की एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्रीनी पहिल्याच आपलं एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्रीनी दुसऱ्याच ह्याला म्हणजे विदाउट गिविंग एनी टफ फाईट त्यांच्या ऑफिशियल्सचं रॉंग डुईंग एक्सेप्ट केलं आणि माझ्या नावाने आणि एक्सटर्नल US होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटच्या नावाने एक अपॉलॉजी लेटर सबमिट केलं. मोहित शाह जे चीफ जस्टिस आहेत त्यांच्या कोर्टमध्ये, मोहित शाह चीफ जस्टिस च्याकडे त्यांनी ते हे दिलं
अपॉलॉजी लेटर दिलं. अपॉलॉजी लेटर दिल्यानंतर ऑब्विसली लिगली स्पीकिंग ते अपॉलॉजी लेटरची एक कॉपी अकॉर्डिंग टू माय पिटिशन रिक्वेस्ट टू US होमलँड सिक्युरिटीला जायला पाहिजे होती आणि एक कॉपी ऑफकोर्स मला यायला पाहिजे होती. पण माझी दुसरी रिक्वेस्ट होती त्या पिटिशनमध्ये की ह्या सगळ्याचं जे काय मला त्रास झाला, आय मीन इमोशनली सोडून द्या, पण फिजिकली म्हणजे मला ते बायोलॅटरल कोलेस्टेटोमा होता. बाय द टाइम मला इतक्या वेळेला माझ्या ट्रीटमेंट इंटरप्ट करून इतक्या वेळेला भारत वॉशिंग्टन अशा फेऱ्या मारायला लागल्या की त्याच्यामध्ये माझ्या उजव्या कानाची जी अवस्था होती ती इरिव्हर्सिबल झाली. आय लॉस्ट माय हिअरिंग almost 20% of my right ear and around 25-30% of my left ear. सो ह्या सगळ्याचं जे ह्या सगळ्यासाठी जे मला काय कॉम्पन्सेशन हवं होतं ते कॉम्पन्सेशनची रिक्वेस्ट होती माझी दुसरी. सो इंडिया आय मीन मोहित शाह जे चीफ जस्टिस आहे त्यांनी अतिशय आय मीन आय डोंट नो कुठला शब्द वापरायचा. आय नो ही अडॉप्टेड व्हेरी इलिगल, करप्ट, अनएथिकल, इनह्युमन प्रॅक्टिस ऑर ॲक्ट बिकॉज त्यांनी चक्क बार्गिन केलं. मोहित शाह साहेबांनी चक्क ओपन कोर्टमध्ये त्यांच्या ओपन कोर्टमध्ये बार्गिन केलं. आणि बार्गिन का हा शब्द मी का वापरते कारण त्यांनी स्पष्टच ओपन कोर्टमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जर कॉम्पन्सेशन हवं नाही, तुम्हाला जर ती अपॉलॉजी लेटर एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्रीने जी माझ्याकडे दिली आहे ती जी अपॉलॉजी लेटर जर तुम्हाला हवं असेल त्याची कॉपी तर तुम्ही आम्हाला लिहून द्या की तुम्ही नुकसान भरपाई इंडियन कोर्ट ऑफ लॉमध्ये पण मागणार नाही आणि अमेरिकन कोर्ट ऑफ लॉमध्ये पण मागणार नाही. आणि ऑफकोर्स मी ते बार्गिन करायचं किंवा त्यांचं बार्गिन मी ते एक्सेप्ट केलं नाही आणि एक्सेप्ट केलं नाही त्या दिवशी 11 जुलै 2011ला. सो त्यांनी माझ्या वकिलाला सांगितलं की ठीक आहे आपण हीच केस आहे किंवा ही मॅटर पुन्हा त्याच दिवशी म्हणजे 11 जुलैलाच दुपारी 3 वाजता ठेवूया, तोपर्यंत तुम्ही तुमच्या अशिलाला समजवा की त्यांचं बार्गिन जे आहे शहासाहेबांचं बार्गिन आहे किंवा हायकोर्टाचं जे बार्गिन आहे ते मी एक्सेप्ट करावं. ऑफकोर्स मी ते एक्सेप्ट केलं नाही. मी 3 वाजता पुन्हा हजर राहिली त्यांच्या कोर्टामध्ये आणि मी सांगितलं की मी तसं काय लिहून देणार नाही आणि लिगली तसं तुम्ही लिहून घेऊ पण शकत नाही. आय वॉन्ट दॅट अपॉलॉजी लेटर आणि आय एम नॉट गोइंग टू लेट गो माय कॉम्पन. आय मीन यू कॅन डिनाय दॅट बट आय एम नॉट गोइंग टू बार्गेन. हे सगळं ऐकल्यानंतर ऑफकोर्स दुसरी गमतीची गोष्ट म्हणजे आय एम नॉट अलाउड टू एनी आय मीन काय म्हणतात ते पिटिशनर इज नॉट अलाउड टू टॉक टू जज डिरेक्टली. सो ऑब्विसली जे काही हा वार्तालाप झाला तो मी माझ्या वकिलाशी बोलले आणि वकिलाने तो जज साहेबांपर्यंत पोचवला. ऑफकोर्स हे सगळं ओपन कोर्टमध्येच होत होतं. सो मग ते ऐकल्यानंतर जस्टिस शहानी सांगितलं माझ्या वकिलाला की ओके हे मॅटर मी आता पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 जुलैला ठेवतोय आणि माझं जर बार्गिन जर एक्सेप्ट केलं नाही तुमच्या अशिलाने उद्या तर शी हॅज टू फेस सिव्हिअर कॉन्सिक्वेन्सेस. अँड दॅट वॉज आय मीन ॲब्सोल्युटली ओपन थ्रेट to me from Chief Justice Mr. Mohit Shah. Well, being a very stubborn and very non-corrupt मी माझ्याबद्दल म्हणते मी म्हटलं की ठीक आहे. आणि मग 12 जुलैला सकाळी ठरल्याप्रमाणे पुन्हा मी हजर राहिले त्यांच्या कोर्टामध्ये. त्यांना वाटलं होतं की त्यांनी जी काही धमकी दिली होती शाहसाहेबांनी त्याला मी घाबरून मी ती एक्सेप्ट करेन म्हणजे मी लिहून देईन की बाबा मी तुम्हाला इंडियन गव्हर्नमेंटला सू करणार नाही. पण तसं काही झालं नाही. मी त्यांना सांगितलं की मला तुम्ही आय मीन अपॉलॉजी लेटर तुम्ही मला दिलं पाहिजे आणि तुम्ही हवं तर तुम्ही माझी नुकसान भरपाईची जी रिक्वेस्ट आहे प्रार्थना आहे ती डिनाय करा. पण यू कॅनॉट आय मीन इन राईट माइंड कॅन बार्गेन
व्हॉट युअर बार्गेन एनिवे. सो माझं ते उत्तर ऐकून ऑब्विसली शाहसाहेब चिडले असावे. त्यांनी सांगितलं की नो इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला अपॉलॉजी लेटर काही दिलं जाणार नाही आणि आम्ही ही मॅटर पुढे चालवणार. आता कुठल्या ग्राउंडवर चालवणार आय रिअली डोंट नो, पण दॅट्स वॉट त्यांनी तसंच काहीतरी त्यांनी जजमेंट दिलं आणि ॲडजस्ट झालं. आता हे सगळं झाल्यानंतर ऑब्विसली आय वॉज इगर टू गेट हँड ऑन दॅट अपॉलॉजी लेटर. मी माझ्या वकिलाला म्हटलं की बाबा काय करू शकतोस तू की ज्याच्यामुळे आपल्याला ते अपॉलॉजी लेटर मिळू शकतं. लिगली स्पीकिंग कोर्ट प्रोसिडिंग जे काय होतात, जे काय वादीकडून प्रतिवादीकडून हे केलं जातं डॉक्युमेंट्स सबमिट केले जातात, ते वादी प्रतिवादींना एकमेकांना द्यायचे असतात लिगली स्पीकिंग. आणि जे कोर्ट प्रोसिडिंग्स असतात ते अवेलेबल असतात पब्लिकला, तर वेबसाईटवर जाऊन बघता येतच. पण इव्हन जे वादी प्रतिवादी आहेत त्यांनी पण ठराविक एक फी, त्यांची काय कोर्ट फी असते ती भरून ते पेपर्स घेऊ शकतात. सो हे मला माहिती होतं कारण 2005 पासून जवळजवळ मी जे काय एव्हिडन्सेस आता जे जमवले आहेत ते 2005 पासून RTIच्या खाली म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टच्या खालीच अप्लाय करून मिळवले. सो त्याचप्रमाणे मग मी ठरवलं की आता आपल्याला एकच चान्स आहे की आपण RTIच्या खाली ॲप्लिकेशन करून ते सगळे पेपर्स मिळवायचे. सो मी RTI ॲक्टच्या खाली ते अप्लाय केलं. साधारण 2012च्या समर ब्रेकमध्ये मी जेव्हा भारतात गेले तेव्हा मी ते ॲप्लिकेशन केलं. पण फनी थिंग इज की बाय द टाईम मी ते अप्लाय करून माझ्या पेपर्स माझ्या हातात येईपर्यंत 11 जुलैला जे अपॉलॉजी लेटर फाईल केलं होतं ते अपॉलॉजी लेटर हायकोर्टाच्या त्या फाईलमधून पब्लिक हायकोर्टाच्या त्या कोर्ट प्रोसिडिंगच्या फाईलमधून म्हणजे त्याचं पिटिशन त्या फाईलचा नंबर किंवा त्या कोर्ट पिटिशनचा नंबर 760 इयर 2011. सो 760/2011 हे पिटिशन क्रिमिनल रिट पिटिशनच्या कोर्ट प्रोसिडिंगच्या फाईलमधून हे सगळे डॉक्युमेंट्स गायब आहेत आणि त्याचं गायब आहेत आणि ते गायब कसे झालेत आणि त्याच्या बदल्यामध्ये फॉर्ज हँड रिटन डॉक्युमेंट्स चीफ जस्टिस मोहित शाहचे जे कोर्ट ऑफिशियल रवी गदतकर, कारण ते त्याच्या सहीने आहे आणि त्या गदतकरना मी ओळखते म्हणण्यापेक्षा वी नो इच अदर, आय हॅव मेट हिम. सो रवी गदतकर यांनी स्वतःच्या सहीने फॉर्ज डॉक्युमेंट त्या कोर्ट प्रोसिडिंगच्या फाईलमध्ये डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट केले आणि तो त्यांची एक मोठी चूक झाली. कारण की ते फॉर्ज डॉक्युमेंट त्यामुळे माझ्या हातामध्ये आलं जेव्हा मी RTIला लावून जेव्हा ते पेपर सगळे मिळवले. सो ऑब्वियसली मी ते ऑब्वियस म्हणण्यापेक्षा द काइंड ऑफ पर्सन आय एम, आय डोंट टेक नो फॉर आन्सर दॅट इझी. सो मी ते सगळे डॉक्युमेंट्स फॉर्ज डॉक्युमेंट्स आणि सगळे ते सबूत किंवा ते सगळे पुरावे गोळा केले. ते सगळे पेपर्स ला जोडून एक कंप्लेंट फाईल केली आणि ती कंप्लेंट मी स्वतः दिल्लीला फ्लाय केलं आणि प्रेसिडेंटच्या ऑफिसमध्ये दिली. आणि अगेन ऑब्वियसली दॅट एव्हिडन्सेस की ते पुरावे इतके ज्वलंत की इतके क्लिअर कट होते की प्रेसिडेंटने चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्राला इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर पाठवली की माझी जी कंप्लेंट आहे अगेन्स्ट चीफ जस्टिस मोहित शाह त्याचं चौकशी व्हावी आणि लिगली किंवा कायदेशीर त्याची कार्यवाही त्या अनुषंगाने कायदेशीर कार्यवाही व्हावी असं पत्र चीफ सेक्रेटरीला गेलं आणि ऑब्वियसली त्याची एक प्रत माझ्याकडे आली आणि तेव्हाच मला कळलं की अरे प्रेसिडेंटची ऑर्डर आहे
चीफ जस्टिस मोहित शहाच्या अगेन्स्ट मी कंप्लेंट केली होती त्याचं चौकशी करण्याची. ते आल्यानंतर मला माहिती होतं की हू इज गोइंग टू बेल द कॅट राईट. आणि वेन दॅट कॅट इज मोहित शाह, चीफ जस्टिस मोहित शाह हिमसेल्फ, who is going to investigate him? I know no one has guts to do that. So मी लगेचच RTI लावलं आणि त्या म्हणजे प्रेसिडेंटच्या पत्राच्या अनुषंगाने काय चौकशी झाली किंवा त्याचं काय स्टॅटस आहे हे बघण्यासाठी जेव्हा मी RTI लावला तेव्हा माझ्या जे म्हणजे मला जे माहिती होतं तेच फक्त मला काय म्हणतात रिटर्नमध्ये मिळालं की माझी कंप्लेंट खोटी आहे. ऑब्विसली त्याच्या पलीकडे ते काय सांगणार होते. सो हे सगळं झाल्यानंतर मग म्हटलं की सगळे ते मी जोडले पुरावे, प्रेसिडेंटची ऑर्डर, प्राईम मिनिस्टरची ऑर्डर, बाकीच्या ज्या काय 2005 पासून 2012 पर्यंत ज्या काय ऑर्डर्स जात होत्या CBIला, डायरेक्टर जनरल ऑफ महाराष्ट्र पोलीसला, ठाणे कमिशनर रघुवंशी साहेबांना किंवा ठाणे कमिशनर डी शिवानंद, आय मीन ठाणे कमिशनर आणि देन मुंबई कमिशनर जे झाले होते ते डी शिवानंदन, जॉईंट कमिशनर क्राईमचे मुंबई क्राईम चे जॉईंट कमिशनर राकेश मारिया यांच्या नावाने ज्या काय इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर्स होत्या ते सगळं मी गोळा करून एक पिटिशन फाईल केलं आणि ते पिटिशन मी बॉम्बे हायकोर्टाला सबमिट केलं. ती पिटिशनचं सुनावणी सुरुवातीला म्हणजे साधारण जून-जुलै 2012च्या दरम्यान जज खानविलकर सरांच्या समोर किंवा त्यांच्या कोर्टामध्ये त्या सुनावणीची सुरुवात झाली. आणि जे ते पिटिशन होतं ते मी CBI म्हणजे काय ते तुमच्या होम मिनिस्ट्री, सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर महाराष्ट्र होम मिनिस्ट्री, एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री, त्याच्यानंतर माझ्या वडिलांचे जे मर्डरर्स होते त्यांच्या अगेन्स्ट नावच घ्यायची झाली तर माझी बहीण मीना, तिचा नवरा विलास शिर्के, माझ्या भावाची बायको सुषमा आणि त्यांना पाठीशी घालणारे काही कोर्ट ऑफिशियल्स, वर्तकनगर पोलीस स्टेशन आणि इन्व्हॉल्ड IPS ऑफिसर्सच्या अगेन्स्ट होती. आणि त्यांचा एकच काय म्हणतात ते ह्या सगळे जे माझ्या अगेन्स्ट जे आहेत किंवा जे माझ्या मर्डरर्सचे प्रोटेक्टर्स आहेत त्यांचा एकच एक्सप्लेनेशन आहे या सगळ्यासाठी की हे जे काय चाललंय ते इज अ व्हेरी पर्सनल किंवा फॅमिली डिस्प्यूट ओव्हर प्रॉपर्टी अशा प्रकारची केस आहे. दिस इज अ सिव्हिल मॅटर, दिस इज ॲब्सोल्युटली नॉट अ क्रिमिनल मॅटर. आणि हाच काहीतरी पवित्रा किंवा हाच त्यांचं एक्सप्लेनेशन त्यांनी खानविलकर साहेबांच्या किंवा जज खानविलकर सरांच्या कोर्टमध्ये मांडायचा प्रयत्न केला. आणि आय एम व्हेरी हॅपी टू मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की खानविलकर साहेबांनी किंवा जज खानविलकर साहेबांनी त्यांचा तो एक्सप्लेनेशन धुडकावून लावलं आणि ते पिटिशन ॲज अ क्रिमिनल पिटिशन म्हणून सबमिट केलं. ह्या दरम्यान बराच वेळ गेला, 2-3 महिने गेले आणि ती जे क्रिमिनल पिटिशनची सुनावणी आहे ती अभय ओक जे जज आहेत बॉम्बे हायकोर्टाचे त्यांच्या कोर्टामध्ये सुरुवात झाली. ॲक्च्युली आय न्यू अभय ओक इज अ व्हेरी ब्रिलियंट आणि नॉन करप्ट, नो नॉनसेन्स जज. त्यामुळे त्यांच्या कोर्टामध्ये आपल्याला नक्की न्याय मिळेल ह्या आशेने आणि ह्या आनंदाने मी पुन्हा एकदा वॉशिंग्टनमधनं
सप्टेंबर 2012ला. आय डोंट नो, आय मीन मला गमत वाटते की एवढं सगळं होऊन, एवढे सरळ पुरावे आणि सगळं असून ओक साहेबांच्या लक्षात किंवा जज ओक सरांच्या लक्षातच आलं नाही, किंवा त्यांनी मुद्दामून लक्षात येऊन दिलं नाही किंवा दुर्लक्ष केलं. आय डोंट नो. पुरावे एवढे सगळे सरळ होते की त्यांनी जे काही जजमेंट दिलं ते त्यांनी माझ्या बाजूचं दिलं, पण इतकं कन्फ्युजिंग दिलं की ते माझ्या बाजूचं दिलं, पण सेम टाईम जज ओक मेड शुअर की जे अक्यूज होते त्या पिटिशनमधले, ईच अँड एव्हरी अक्यूज वुड रिमेन अनटच्ड. सो ही गोष्ट नोव्हेंबर 2012ची. सो जर हाय रँक पोलीस ऑफिसर इन्वॉल्व, पोलीस ऑफिसर, चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र, पॉलिटिशियन्स, ही सगळी माणसं आहेत की हे जे हाय रँक गव्हर्नमेंट ऑफिशियल्स इज ट्राईंग व्हेरी, आय मीन इज नॉट ट्राईंग बट दे आर पुटिंग or they are shielding or they are protecting my father's murderers, my brother's abusers, my abusers. What legal option do I have other than just aggressive step घेऊन इंडिया अँबॅसेडर ऑफिसच्या मध्ये जाऊन बसायचं, तास जावत दिवस जावत, पण अनलेस अँड अंटिल त्यांच्याकडून मला ज्या माझ्या या मागण्या आहेत 7, म्हणजे बेसिकली माझ्या वडिलांच्या मर्डरर्सना अनअवेलेबल अरेस्ट करायचं, माझ्या भावांच्या अब्युजर्सना जस्टिसला आणायचं, त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या अब्युजर्सकडनं रेस्क्यू करून त्यांना अर्जंट सायकॅट्रिक हेल्प करायची. माझं नाव जे US होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये किंवा माझी इन्व्हेस्टिगेशन फाईल अनरिझॉल्व या स्टॅटसमध्ये जी ओपन आहे ती बंद करण्यासाठी अपॉलॉजी लेटर जे सबमिट केलं आहे चीफ जस्टिस मोहित शांच्या कोर्टमध्ये, ते रिलीज करायचं किंवा त्याची कॉपी मला आणि US होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटला ताबडतोब पाठवून माझं जे ओपन इन्व्हेस्टिगेशन किंवा जी ओपन आहे फाईल इन्व्हेस्टिगेशनची ती बंद करायची. चीफ जस्टिस किंवा हे जे इन्व्हॉल्व हाय रँक पोलीस ऑफिसर्स किंवा कोर्ट ऑफिशियल्स आहेत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन होऊन ते आय मीन गव्हर्नमेंट ऑर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज शुड ब्रिंग देम टू जस्टिस. आणि माझं शेवटची रिक्वेस्ट आहे की माझ्या भावानं आणि मला कॉम्पन्सेशन मिळालं पाहिजे. आणि ह्या सगळ्याच्या बरोबर किंवा ही सगळी फाईट करायचा उद्देश म्हणजे भारतामध्ये अतिशय करप्शन आहे, खास करून लॉ एन्फोर्समेंट सिस्टम म्हणजे पोलीस आणि कोर्ट ह्याच्यामध्ये जे करप्शन आहे त्या करप्शनमुळे जे कॉमन सिटिझन आहेत, जे अंडर प्रिव्हिलेज सिटिझन आहेत, त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन आणि ह्युमन राईट्स राजरोजपणे व्हायोलेट केले जातात किंवा त्यांचं पायदळी तुडवले जातात त्यांचे हक्क. आणि हे थांबलं पाहिजे कुठेतरी. आणि त्याच्यासाठी जर काही ॲडंडम करायची गरज असेल तर ती केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की माझ्या भावाचा जो अब्यूज होतोय तो नॉट जस्ट बिकॉज ही इज अ हेअर ऑफ माय फादर्स प्रॉपर्टी बट दिस इज काइंड ऑफ मॅटर ऑर केस ऑफ अब्यूज हजबंड. आय मीन जसं 498 कलम आहे की नवीन लग्न झालेल्या वधूंसाठी किंवा बायकांसाठी, तसं आपल्या देशामध्ये असे बरेच पुरुष आहेत की जे आय मीन अब्यूज हजबंड्स और अब्यूज मेन आर सर्वायविंग फिजिकल इमोशनल टॉर्चर. इट हॅज टू स्टॉप समवेअर अँड फॉर दॅट जसं 498 कलम
करण्यात आलं ह्यांच्या नवीन लग्न झालेल्या बायकांसाठी. तसंच पद्धतीचं काहीतरी एक कलम व्हायला पाहिजे की जेणेकरून अब्यूज इन लॉजना काहीतरी लीगल प्रोटेक्शन किंवा लीगल सपोर्ट राहील. मी हे मराठीतनं म्हणजे मी इंग्लिशमधनं ह्याच्या आधीसुद्धा 2 व्हिडिओज रिलीज केले होते, पण हा जो मराठीतनं मी क्लिप किंवा मराठीतनं हे जे काही रिलीज करते आहे त्याचा उद्देश एवढाच की भारतामधली बहुसंख्य माणसं आहेत किंवा भारतामध्ये असे बरेच टक्केवारी जर बघायला गेली तर भारतामध्ये इलिटरेट अंडर प्रिव्हिलेज माणसांची संख्या जास्त आहे. सो आणि खास करून महाराष्ट्रामध्ये ची ही गोष्ट असल्यामुळे मी महाराष्ट्रीयन आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की इंग्लिश बरोबर मराठीतनं पण हे सगळी ज्या माझ्या बाबतीत किंवा माझ्या आगीन ज्या गोष्टी घडत आहेत किंवा जे काय गोईंग माझी फाईट आहे अगेन्स्ट दिस करप्शन ह्याचं थोडंसं काहीतरी कल्पना किंवा थोडीफार गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात यावी म्हणून मी मराठीतनं रिलीज करते. सो थँक्यू व्हेरी मच.